इमर्जन्सीसाठी 1033 वापरत चला. रस्त्यावरती अपघात झाले किंवा काही मदत पाहिजे असेल तर 1033 चे साइन बोर्ड असतात. आपण लक्ष देत नाही, पण नक्कीच ट्राय करत जा 1033 हेल्प साठी. एवढा गोड म्हणजे भाऊने चहा असा बनवला आहे. हे भाऊ आहेत की एखाद्याचा जर बीपी लो झाला असेल त्याला हा चहा भाजायचा, त्याचा डायरेक्ट शुगर हाय. मित्रांनो, एकटा असल्यावरती गाणी लावायची आणि मस्त स्वतःच एन्जॉय करायचं. झोप उडून जाते, बाकी काय नाही हो. आपण आपल्या गाडीमध्ये काय करतोय तुम्हाला तरी बघायला भेटतं, मी काय करतोय, पण तुम्हाला बघायला कोण आहे. जीवनाचं खरं सुख आपल्या गाडीमध्ये. तर पोहोचलोय मित्रांनो, HP चा पेट्रोल पंप आहे. तर घेऊया इथं डिझेल भरून. गजा भाऊ आहे तिथं बघा. किती पाऊस होऊ दे किंवा किती वादळे येऊ दे, यांच्याकडे बघायचं आणि प्रवास करायचा. भर पावसात महाराज उभे आहेत. आफ्टर मध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत. म्हणजे आपली आंघोळ झाली आहे, पूजा झाली आहे, पण घाम बघू शकताय परत तेवढाच आलेला आहे. तर मागे मस्त असा झरा आहे, त्या झऱ्यात आपण आता आंघोळ उरकली. मस्त असा पार्ट 4 तुम्ही पाहिला असेल, ज्याच्यामध्ये आपण कोचीन टू इथपर्यंतची जर्नी पाहिली आणि इथून पुढची जर्नी म्हणजे इथून गडिंग्लज पर्यंत आणि गडिंग्लज पासून पुण्यापर्यंतची जर्नी आपल्याला आता या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, आपली 3000ची फॅमिली लवकरच कंप्लीट होते. जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि तुम्हालाही नक्कीच नवीन प्रवास आवडेल. तर चला मित्रांनो, हे ब्लॉग सुरू करूया आणि करूया आपली जर्नी सुरू. तर भरपूर म्हणजे बऱ्यापैकी जेवढ्या गाडीवाल्यांना माहिती ते सगळे इथे येऊन आंघोळ करण्यासाठी थांबतात. आणि आपल्या बरोबर जे सातारकर होते ते भाऊ काही थांबलेच नाही, ते सरळ निघून गेले. तर ते गेले तर पुढे थांबले असतील तर भेटतील, तर हायच आपला प्रवास. चलो चलते जाना है, मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना, हमें बस चलते जाना. इथं पण एक झरा आहे मित्रांनो पुढे गेल्यानंतर टर्निंगला. आणि काही ड्रायव्हर भावांची कंप्लेंट आहे की तो माणूस इथं आंघोळ करून देत नाही म्हणून. ते ऍक्च्युली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, कोणाचं तरी कन्स्ट्रक्शन चाललंय आणि इथं तो झरा आहे. पण आता पाणी नाहीये वाटतंय त्याला. हे बघा तो बसलेला आहे ना, इथं झऱ्यातून पाणी यायचं, आता बंद आहे. तर करूया मित्रांनो आपली जर्नी एन्जॉय. लेके प्रभू का नाम गणपती बाप्पा मोरया. इमर्जन्सीसाठी 1033 वापरत चला. 112 100 आणि हायवे हेल्पलाईन साठी 1033. आणि मित्रांनो, लास्ट टाइम आपण मुर्डेश्वराचं दर्शन घेतलं होतं. तर खूप छान असं मंदिर आहे महादेवाचं, त्याचा एक सेपरेट ब्लॉग आहे. पाहिलं नसेल तर नक्की बघा. तर जेवढं आपल्याला पॉसिबल होईल ते स्पॉट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस पण आपण कोचीनचं परत मसाला मार्केट पण फिरलो, त्याचबरोबर फोर्टला पण जाऊन आलो. मुर्डेश्वराचा बोर्ड आहे, तर पुढून आतमध्ये जायला रोड आहे मुर्डेश्वराकडे. 1-2 किलोमीटर आहे फक्त. खूप छान असं मंदिर आहे. हर हर महादेव. हे बघा बोर्ड आहे मोठा. रिक्षा पण भेटतात इथून मंदिराकडे जायला. तर नक्की विजिट करा. कोचीन, बँगलोर, उडपीला जात असाल तर मुर्डेश्वराचं दर्शन नक्की घ्या. चला मित्रांनो, आता कुठेतरी जेवायला वगैरे थांबूया. 11:30 वाजलेत.
आणि आराम पण कराव्यात थोडाफार. गाडीला आपल्याला उन्हाचा आराम करायचा आहे, कारण रस्ता आणि गरमी जास्त आहे कोकणात. आपण पण याला कोकणच म्हणतोय, कारण कर्नाटकचा कोकण काय आणि महाराष्ट्राचा कोकण काय. कोकण तो कोकणच, किंवा केरळचा कोकण काय. समुद्र किनारा म्हटलं की कोकण. MH12 नगर. यल्लापूरचा घाट छोटा आहे रोड, बट हा सुद्धा छोटा आहे. मेन रोड पर्यंत जातपर्यंत नदीच्या कडाकडाचा रोड जो आहे तो छोटा आहे. पुढे गेल्यानंतर थोडा मोठा रोड होतो. फक्त एवढं ते की स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. एकाच नाहीये, पुरा सामान भरा आहे आगे भी. ओळख ना पाळख अशा ठिकाणी नाही लिफ्ट देऊ शकत. कसं वाटतं मित्रांनो रोड? ऐशीचा गोया रोडच्या. चला मित्रांनो, जरा हा थोडा छोटा रोड आहे, तर हा रोड क्रॉस करून घेऊ. मागं हॉटेल दिसतंय जगदीश. थांबलोय मित्रांनो इथं. आता 2:46 आलेत आणि अजूनही 250 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे. यल्लापूर 50 ते 60 किलोमीटर काहीतरी राहिलं अजून. जेवण उरकू आणि मग पुढे जाऊ. आता गाडीला लावले ट्रकच्या आडूशाला. टायर गरम झालेत, काल दुपारपासून चालू आहेत. जाम हीट झाले असतील, तर त्यांनाही थंड होऊ द्या, आपणही थंड होऊ थोडं आणि मग पुढे जाऊ. 2 hours later. मित्रांनो 4 वाजलेत. दीड तास झोप झाली आणि झोप खरंच खूप गरजेची होती. टायर एवढे गरम झाले होते की टायरला हात लावून देत नव्हता. मग गाडीला पण थंड करणं खूप गरजेचं होतं. आणि मी पण झोपलो नव्हतो रात्रभर, तर 1.5 तास झोप काढली आहे. फ्रेश वाटते. तर चला निघूया, कारण आभाळ पण आले, कधी पाऊस होऊ शकतो. तर आता फटाफट जाऊया, पोहोचूया आपल्या लोकेशनला. ऍक्च्युली मित्रांनो पिकअप मध्ये थकवा जाणवत नाही, पण हा जो केरळचा रोड आहे ना हा उरकत नाही. आता यांचं काय गंमत चाललंय बघा. तो आला होता पुढं पण दाबला. तर कसं आपल्या गाडीत थकत नाही, पण आता तो रस्ता पाहिला असेल कसा विचित्र आहे केरळचा. घाट चढून जाताना किंवा घाट खाली उतरून आल्यानंतर चाकांना, गरम झालेल्या चाकांना थंड करणं खूप महत्वाचं असतं. तर आपण मागच थांबलो होतो तिथं डाब्यावरती. जेवलो पण तिथंच, झोपलो पण तिथंच आणि उठलो तिथंच. तर चहा घेतलाय. अर्र एवढा गोड. म्हणजे भाऊने चहा असा बनवला आहे, हे भाऊ आहेत की एखाद्याचा जर बीपी लो झाला असेल त्याला हा चहा भाजायचा, त्याचा डायरेक्ट शुगर हाय. आपल्याला तरतरी झाली डायरेक्ट चहाने. तर चला चहा पिऊया आणि पुढे निघूया. मित्रांनो नक्की ट्राय करा इथं चहा. समोर एक छोटस मंदिर आहे आणि या घाटाने आपली दुसरी वेळ आहे प्रवास करायची, त्यामुळं घाट माहिती आहे.
अशी डान्स करते गाडी, माहितीये का? डान्स. आपली गाडी पण आता जाता जाता डान्स करेल, डान्स. आणि इथं टायरवाले, आपल्या टायरांचा प्रेशर डायरेक्ट आहे. मागं दबलेलं दिसत होते, आता बिलकुल दबलेलं दिसत नाही. थोडा राहिलेला स्वाहा. चला निघूया मित्रांनो. एकदा असल्यावरती गाडी लावायची आणि मस्त स्वतःच एन्जॉय करायचं. झोप उडून जाते, बाकी काय नाही हो. आणि अशी जर्नी असेल तर एन्जॉय करायला कोण आहे आपल्याला? बघायला तरी कोण आहे? आपण आपल्या गाडीमध्ये काय करतोय तुम्हाला तरी बघायला भेटतंय मी काय करतोय, पण तुम्हाला बघायला कोण आहे? जीवनाचं खरं सुख आपल्या गाडीमध्ये. म्हणजे आपण काय करतोय हे आपल्यालाच पाहिजे असतं. चालवलं की माझं मोसम राज्या. आई मैं तुझे पुकारे दिल पे चले. अरे अरे नारे 60च्या पुढं नारे. साहेबांनी अडवलं होतं. मागं पेट्रोलिंगची गाडी दिसत असेल, व्हाईट कलरची इनोवा. गोड बोललं तर दुनिया पण जिंकता येते, पण त्याला अधिकाऱ्याचा स्वभाव तसा पाहिजे. नाही तर काय काय लय भांडगुळ असतात. स्पष्ट शब्दात बोलून जातो. काय काय आहेत ते आहेत, काही चांगली आहेत तर चांगली आहेत. खूप मस्त बोलला तो. पहिलं हिंदीमध्ये बोलला, मग मराठीत बोलला, मग पंढरपूरचा विषय निघाला, मग पुण्यातला कुठं निघाला. गोड बोलला आणि सोडून दिला. तर चला निघाला आपण साहेबांपासून. पहिलं बोले एंट्री द्यायची असेल तर 500 आणि पावती करायची असेल तर 1000 रुपये. म्हणलं साहेब एवढे तर आम्हाला सुटत नाही म्हणलं गाडी चालवून. मग थोडं गोडीत घेतलं साहेबांना. केस बनवायचे म्हणजे बिनकामी 1000 रुपये. अहो कोण भरणार ते 1000 रुपये? ते परवडतात का आपल्याला? तरी ते ट्रिपला तरी सुटतात का? एक तर रिटर्नच्या ट्रिपला कशा असतात, घाट चालू व्हायच्या आधीच. आणि असा आहे घाटाचा प्रवास. घनदाट अशी झाडी. अंधार पडायचा टायमिंग झालाय, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. तरी एवढा घनदाटेमुळं हा अंधार पडलाय पूर्ण. आणि थोडा आभाळ पण आहे. आणि रस्ता पण थोडा विचित्र आहे. फर्स्टच किती विचित्र प्रकार आहे रस्त्याचा. अरे काय लका. बघा आता हे रोड आहे का नुसता फुपाटा झुराळा. ए झुराळा बघा आता. ही तांबडी चांबडी म्हणजे लाल माती हो. तांबडी चांबडी नाही तर वेगळा अर्थ काढशाल. ए भाई फुल पाईप कसलं भरलंय. आपल्या हरकत ओर राईट ओर गप. ए पिपाण्या आयला बघा. हे बघा आहे का जागा तरी आहे का? पाहिलं का काय? अगं कुचपणा करायचं. रस्त्याचं इथं काम चालू आहे बरं का मित्रांनो. आता हे लेवल नाही याला हो. लेवल नाही याला. रस्त्याचं नाही कट्ट्याचं काम चालू आहे. यांच्या मारी यांच्या रस्त्याचे खड्डे बुजवायचे सोडून ते भिजाडं काय बांधताय? पहिले हे करा मग ते करायला पाहिजे ना. तसं पाहिलं तर चाऱ्यांचं काम करणं गरजेचं आहे. पण चाऱ्यांची साईज बघा आता आहे का. आता त्यात किती पाणी साचायचं आहे घाटाचं. कपॅसिटी किती असेल, चारीची कॅपॅसिटी किती असेल बघा. आता हे रोड कसा आहे. रोड येल्लापूर हायवे, सुपर एक्सप्रेस हायवे. निस्ता फुपाटा. कसा आहे फुपाटा आहे का.
दिसतात धुरळा. मस्त मस्त एक नंबर असा घाट आहे मित्रांनो. नक्की ट्राय करा, फक्त अंडरलोड ट्राय करा. काय पाटा कधी हातात येईन सांगता येणार नाही. आणि एकदम सावकाश शांत डोक्याने हा घाट चढा आणि असा आरामात गाडी पुढे काढून घ्या. आता म्हणशान तू का आरामात होता काय? अहो तिथं जागा होती पासिंगला म्हणून काढून घेतली. संपलाय मित्रांनो आपला घाट. आता आपल्याला लागेल यल्लापूर गाव. तर कसा वाटला घाटाचा प्रवास ते कमेंट करून नक्की सांगा. आणि काय हे रस्त्याचे दुरावस्था ते पण नक्की कमेंट करा. हे आहे कर्नाटकातील यल्लापूर. आणि मित्रांनो आपलं डिझेल आता बघू शकता रिझर्व वरती आलेलं आहे. तर माहीमध्ये आपण डिझेल फुल केलं होतं आणि आपले टँक रिझर्व वरती लागले तरी 10 लिटर डिझेल राहतं. आणि इथून माहीचं अंतर आहे 430 किलोमीटर, म्हणजे 45 लिटर टाकी आहे. तर 12-13 लिटरचा रिझर्व आहे. म्हणजे ऑलमोस्ट 30-32 लिटर मध्ये आपण 430 किलोमीटरचं रनिंग कव्हर केलंय. तर कितीचा ॲव्हरेज पडला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर यल्लापूर मधून बघूया पेट्रोल पंप इथं कुठं आता भेटेल ते करून घेऊया. तर पोचलोय मित्रांनो, HP चा पेट्रोल पंप आहे. तर घेऊया इथं डिझेल भरून. गजा भाऊ आहे तिथं बघा मित्रांनो. 3100 फुल हो गया ना. ओके फ्लैश ऑन करके देखता हूँ. फुल ओके. नहीं बस हो गया, बस थोड़ा गिर गया. हाँ बिल नहीं चाहिए. 3139 82 रुपये 89 रुपये 37 पैसे तिथे डिझेलचा रेट आहे. तर चला पेमेंट करूया आणि निघूया पुढे. तर डिझेल भरून झालंय मित्रांनो आणि आपण निघालोय पुढं. तर 0055 तुम्ही पाहिले असेल, मी नाव नाही सांगणार. तर भाऊंना आवाज दिला, रामकृष्ण हरी म्हणलं. भाऊ चालत माझ्यापर्यंत आले. बऱ्याच जणांना माहिती आहे, अख्ख्या पुण्याला माहिती आहे. बट एवढा मोठा माणूस आपल्या गाडीपर्यंत चालत आला. मी गाडीच्या खाली उतरलो नाही, ते खाली उभे होते, तुम्ही पाहिलं असेल. की तिथून आले गाडीपर्यंत, बोलले 2 मिनिटं बोललो आम्ही. पण असं जाणवलं थोडं सुद्धा नाही जाणवलं की त्यांना इगो ॲटिट्यूड किंवा घमंड. म्हणजे असं जनरलच क्वेश्चन होते, कुठून आला, काय करतो, असं नॉर्मल क्वेश्चन. पण त्यांच्या स्वभावावरतून खरंच काय वाटलं नाही. त्यानंतर त्यांची भेटायचं म्हटलं तर अपॉइंटमेंट घ्यावं लागतील, कोणाच्या ओळखी सांगावं लागतील, तेव्हा त्यांची गाठभेट होऊ शकते. एवढं मोठं आहेत ते. तर जाऊ दे, आपल्या आणि त्यांच्या व्यवसायाशी काही एक संबंध नाही आहे. बट जेव्हा 2 माणसं कुठे बाहेर भेटलं तर एक आपुलकीने बोलू शकतो. तसंच सांगायचं एवढंच होतं की मित्रांनो, जेव्हा जरी बाहेरच्या राज्यामध्ये आपण असू, कुठेही आपल्या इकडली गाडी दिसली किंवा कुणी ओळखीचं भेटला, मराठीमध्ये बोलला, तर बोला, आपुलकीने बोला आणि बोलण्याची सवय करा. तर नेक्स्ट टाइम जेव्हा समजा भविष्यात कधी भेट झालीच तर मी सांगू शकतो की भाऊ आपण इथे अशा ठिकाणी भेटलो होतो. आणि अशा गोष्टी सहज लक्षात राहतात की आपण कुठे भेटलो होतो. कारण अशा ठिकाणी एक ती नवीन आपण डेली भेटणं आणि रेग्युलर सिटीमध्ये भेटणं हे विसरून जाऊ शकतं. बट दुसरीकडे कोणत्या ठिकाणी भेटलं तर ती एक मेमोरेबल राहू शकतं. म्हणून सांगत असतो मित्रांनो, भेटणं गरजेचं आहे, बोलणं पण गरजेचं आहे. आणि बोलायला लागा. बऱ्याच ठिकाणी बोलणं फायद्याचं ठरू शकतं. या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण त्या पोलीसवाल्या साहेबांशी पण बोललो, भाऊशी पण बोललो. काकराची गाडी तो पण भाऊ थांबला, बोललो. म्हणजे माणसं जोडता येतात. तर चला, आपल्याला अंतर बरंच कव्हर करायचं आहे. त्यामुळे आपण पण प्रवास जोडू
पाऊस पण सुरू झालाय, तर पावसाचा पण आनंद घेऊ. झाडांमुळे मित्रांनो पावसाचा जोर समजत नसेल, कारण हे वरती पण दाट जंगल आहे बघा, वरती पण झाडं दिसत असतील, त्यामुळे हे जाणवत नाही. पण नाही तर एवढा मुसळधार पाऊस पडतोय ना, जिथं झाडांची गॅप जास्त आहे तिथं पाऊस बघा असा कसला मजबूत पाऊस आहे का. पुढं काय दिसत नाही. याच्या काकाने एवढ्या लाईटी लावल्या त्या काका चालव रे बाबड्या, दिसत नाही मला काही. बघा आता पाऊस डबल स्पीडने वायफर चालू आहे. हा बघा पावसाचा जोर, एवढा पाऊस आहे मित्रांनो. इथं झाडं कमी आहेत वरती आहे का. बघा आता हे काय म्हणायचं याला. चला मित्रांनो सावकाश सावकाश गाडी क्रॉस करून घेऊया आता, पाऊस उघडत वर. किती पाऊस होऊ दे किंवा किती वादळे येऊ दे, यांच्याकडे बघायचं आणि प्रवास करायचा. भर पावसात महाराज उभे आहेत, त्यांच्याकडे बघूनच बराचसा प्रवास कव्हर होतो. त्यांचं नाव, त्यांचे स्वामींचे आशीर्वाद, आणि खूप लांब लांबच्या जर्नीज तुम्ही बघत असाल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. नक्कीच तुम्हाला आवडत असतील मित्रांनो. प्रवास घडतर असतात हो. कोणता प्रवास सुखदर असा प्रवास कुठे असतो जीवनामध्ये? सुखदर असं काही नाहीये. स्ट्रगल आणि फक्त स्ट्रगल, आणि भरपूर काही शिकायसारखं असतं मित्रांनो. तुम्ही तुमच्या प्रवासामधून शिकत असाल, मी माझ्या प्रवासामधून बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन शिकतो आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघत जा. बऱ्याचशा गोष्टी पुढे असतात, कारण प्रत्येक गोष्ट इंट्रो मध्ये शूट करता येत नाही. तर नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण अजून गाडी खाली करायची आहे, तिथून कोणतं बुकिंग शोधायचं आहे, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर चला मित्रांनो आता पोहोचू लवकर बाहेर. या मित्रांनो जेवायला बघा आता ही रोटीची साईज आणि डबल अंडा मसाला. क्वांटिटी मजबूत आहे. धनलक्ष्मी म्हणून हॉटेलला, धनलक्ष्मी खूप छान असं जेवणाची क्वांटिटी भेटते. रोटीची साईज पाहिलीच असेल, म्हणजे नॉर्मली आपल्या 2 रोट्या तवा ती 1 रोटी अशी, प्लस डबल अंडा करी, सगळं मिळून फक्त 120. आता रोटी 15 रुपयाला तर 20 रुपयाला असली तरी 40 रुपये झाले. अंडा करी, डबल अंडा करी कितीला भेटते, प्लस 1 वाटी एक्स्ट्रा रस्सा पण. काय माहिती एवढं स्वस्त पण छान होत. जय शिवराय. आता दिसलं असेल तुम्हाला, कसं वाटलं महाराजांचं स्मारक. फायनली पोहोचलोय मित्रांनो आपल्या लोकेशन वरती. तर आता सकाळी भेटूया. गाडी कुठे खाली करायची ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो सगळ्यांना गुड नाईट, जय शिवराय. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे 8:30 वाजलेत. आंघोळ उरकली आहे, म्हणजे साहेबांच्या डाब्यावरती मस्तपैकी गरम गरम पाण्याने आंघोळ झाली. झोप पण मस्त झाली. झोपलो तर गाडीत होतं, ऍक्च्युली हॉटेलमध्ये झोपायला सांगितलं होतं, पण त्यांना रात्री आता कुठं 1 वाजता उठवणार होतो, त्यामुळं काय उठवायच्या भानगडीत नाही पडलो. त्यांनी सकाळ सकाळी उठवलं, येऊन आतमध्ये गरम पाण्याने आंघोळ केली. तर पूजा उरकूया आणि इथून निघूया. मस्त असं फार्म हाऊस तयार होत आहे साहेबांचं. कसलं भारी ना. भात शेती, ताडपत्री. आता हे गंमत बघा, आपली कारभारी फसलेली आहे, त्यामुळे इथंच खाली करावे लागणार आहे. हा आहे फार्म हाऊस आणि हे आपले चाकातले जाम. तर म्हणलं आता इथं खाली करून घेऊया आणि मग बघूया गाडी पुढे घ्यायची की मागं घ्यायची.
एवढं हाईट होतं बघा. पण आहे कोल्हापूरमध्ये, समोरच ज्योतिबा ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे आणि यादव ऑटोमोबाईल आहे. तर आपण घेतलेलं आहे गाडीमध्ये. आता सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे. तरी पण कोब्राचा ॲडॉप्टर घेतला 2-in-1 चा, कारण हा भरपूर असा हिट होतोय. छोटा हा स्वस्त बसतो, 150 रुपयाला बसतो फक्त, आणि हा बसतो 500 रुपयाला. आता ह्याच्यामध्ये नवीन 100 वॉट मध्ये यायला लागलेत वोल्टेज आणि 12 वॉट. ठीक आहे, तर आपल्या गाडीमध्ये आता हा बसून घेऊ. मीच बसवेल, पण आता घरी गेल्यावरती आरामात बसवेल. तर कोल्हापूरमधील ज्योतिबा ट्रान्सपोर्टला इथं नंबर लावला होता. एक बुकिंग पण आलं होतं. पुण्यात 2 ठिकाणी सोडायचंय आणि इथून 2 ठिकाणी भरायचंय. भाडं होतं 4,500 रुपये, ते पण 2 पे. आणि एक लोकेशन होतं वारजेचं, दुसरं होतं यवतचं. आता पुण्यातून यवतचं भाडं किती लागतंय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे ते काय आपण बुकिंग कॅन्सल करून टाकलं, घेतलंच नाही. म्हटलं नाही परवडणार. काय ते 2 पेला जाऊन इथं कमिशन देऊन 2 पे भरायचं आणि तिकडं जाऊन आता हिशोब तुम्ही लावून घ्या. तर चला मित्रांनो, हिशोबावरतून आठवलं आपण आपल्या ट्रिपचा पण हिशोब लावूया. हे जाताना मित्रांनो आपल्याला टोटल 15,000 रुपये खर्च आला होता. येताना आपल्याला आलाय 9,000 रुपये खर्च. असा 24,000 रुपये खर्च आपल्याला या पूर्ण सिरीजला लागलाय, टोल वगैरे पकडून. टोल टिपी येताना टोल टिपी नाही, म्हणजे फक्त टोल आणि डिझेल खर्चच लागला. तर टँक फुल करून घेतलाय, बघू शकताय. येतानाच परत निपाणीवरती टँक फुल केलेला आहे. तर 24,000 रुपये ऍक्च्युली खर्च झाला. आणि मित्रांनो आपल्याला हे बुकिंग टोटल लागलं होतं जाऊन येऊन 50,000 रुपयाचं. 50,000 रुपयाचं बुकिंग झालं आणि त्यातलं 24,000 रुपये खर्च, 26,000 रुपये प्रॉफिट. आपले दिवस गेले 5-6 दिवस गेले टोटल. तर चांगला असा रिपोर्ट झालाय. त्यामुळे इथून आता डायरेक्टली पुण्याला निघूया, कारण इथं थांबण्यात आता काही उपयोग नाहीये. संध्याकाळचा टायमिंग झालाय, त्यामुळं घरी पोहोचता येईल आपल्याला 9-10 वाजेपर्यंत. 230 किलोमीटरचं रनिंग आहे. तर जाऊया घरी, आराम करूया. जर आता ब्लॉग शूट करत गेलो तर मग अजून टाइम होईल. त्यापेक्षा डायरेक्टली घरी जाऊ आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि टेक केअर.